जव्हारच्या जंगलात आता वृक्षतोड करण्यासाठी वन विभागाची परवानगी घ्यावी लागणार आहे। आता जो कोणी विनापरवाना झाडे तोडेल त्याला 50,000 रुपयांचा दंड ठोठावण्यात येणार आहे। शासनाच्या या निर्णयामुळे अवैध वृक्षतोड थांबवण्यास नक्कीच मदत होणार आहे। निसर्गाच्या संपत्तीत होणारी घट भरून येण्यासाठी वृक्षतोड थांबणे गरजेचं असल्याने ही बेकायदा होणारी वृक्षतोड थांबावी म्हणून काही वन्य तथा निसर्ग प्रेमींनी शासनाच्या माध्यमातून काही दंडात्मक कारवाई व्हावी अशी मागणी केली होती। ती मागणी मान्य होऊन आता अवैध अगर विना परवानगी वृक्ष तोडल्यास दंडात्मक कारवाई होणार असल्याने या अध्यादेशाचे जव्हार तालुक्यात स्वागत केलं जात आहे। अवैधरित्या विनापरवाना वृक्ष तोडल्यास 50,000 रुपयांचा दंड आकारण्याचा निर्णय राज्य शासनाने घेतला होता। त्यानुसार शासनाने याबाबत नुकताच अध्यादेश जारी केला आहे। तर यापूर्वी या गुन्ह्यासाठी केवळ 1,000 रुपये दंडाची तरतूद होती, मात्र आता यामध्ये चक्क 49,000 रुपयांची वाढ करण्यात आली आहे। मात्र या शासन निर्णयामुळे अवैध वृक्षतोडीला आळा बसण्यास आता मदत होणार आहे। पालघर जिल्ह्यातील जव्हारला निसर्ग सौंदर्याने भरभरून संपत्ती दिली आहे, त्याचे जतन करणे प्रत्येक नागरिकांचे कर्तव्य आहे। परंतु वन विभागाचे दुर्लक्ष होत असल्याने येथील वन संपत्ती धोक्यात आली आहे। मात्र आता विना परवाना अगर अवैध वृक्ष तोड केल्यास शासनाच्या अध्यादेशाप्रमाणे दंडात्मक कारवाई होणार आहे। तर या निर्णयामुळे येथील वृक्षतोड थांबेल अशी आशा आता व्यक्त होत आहे।